जे लोक आपल्या महाराष्ट्र पोलीस विभागाला नाव ठेवतात त्यांच्या तोंडावर हा तमाचा असणारी न्यूज आहे। एक पोलीस खात्यातील व्यक्ती म्हणून नाही तर माणुसकी धर्म या पोलिसाने निभावला आहे। काय झालं सांगतो, त्या पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। पुण्यामधील कुडाळ तालुक्यातली घटना आहे। चहात माशी पडल्याने तो चहा बदलून द्यावा अन्यथा पैसे देणार नाही असे सांगितल्याच्या रागातून पुणे येथील पर्यटक रुपेश बबन सपकाळ वय 33 राहणार कात्रज पुणे यांना कपडे फाडत काठीने मारहाण करून हातपाय बांधून ठेवले, तर त्यांचे सहकारी संजय चव्हाण राहणार पुणे यांनाही मारहाण केली। ही घटना गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील झाराप 0 पॉइंट येथे घडली। या प्रकरणी झाराप खान मोहल्ला येथील 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बांधलेल्या अवस्थेतील पर्यटकाला पोलिसांच्या उपस्थितीत सोडवण्यात आले। कुडाळ तालुक्यातील झाराप 0 पॉइंट येथे रुपेश बबन सपकाळ व त्यांचे मित्र सकाळी 6 वाजेच्या सुमारास संशयित तन्वीर करामत शेख यांच्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले होते। यावेळी चहाच्या कपात माशी पडली म्हणून रुपेश सपकाळ यांनी चहा बदलून मागितला। तो बदलून दिला नाही तर पैसे मिळणार नाही असे सपकाळ यांनी तन्वीर करामत शेख याला सांगितले। त्याला राग आला। राग येऊन त्याच्यासह संशयित आरोपी शराफत अब्बास शेख वय वर्ष 57, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख वय वर्ष 18, परवीन शराफत शेख वय 42, साजमीन शराफत शेख वय 19, तलाह करामत शेख वय 26 वर्ष सर्वांनी मिळून बेकायदा जमाव केला व रुपेश सपकाळ यांना काठीने व हाताच्या ढोशांनी मारहाण केली। तसेच रुपेश सपकाळ याचा मित्र संजय सुदाम चव्हाण यालाही मारहाण केली। तसेच रुपेश सपकाळ यांचे कपडे फाडून त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्याला अटकावून ठेवण्यात आले। या घटनेनंतर तेथील एका व्यक्तीने पोलिसांच्या डायल 112 या अति तातडीच्या सेवेद्वारे माहिती दिली। यानंतर कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ममता जाधव, पोलीस योगेश मुंडे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली। तोपर्यंत तो पर्यटक हातपाय बांधलेल्या स्थितीतच होता। त्याचे दोन्ही हातपाय बांधलेले होते, तसेच पायही उलटे दुमडून बांधण्यात आले होते। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्याला बांधलेल्या अवस्थेतून मुक्त केले। या संदर्भात संबंधितांची तक्रार नसली तरी कुडाळ पोलिसांनी घटनास्थळवरील परिस्थिती ही अंगावर शहारे उभे करणारे असल्याचे स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल करत एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। ती फिर्याद कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई योगेश मुंडे यांनी दिली आहे। याबाबत संबंधितांची तक्रार नसली तरी घटनास्थळावरची परिस्थिती पोलिसांनी स्वतः पाहिली असून ती भयानक होती। यामुळे आपण स्वतः पोलीस प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेत तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर करत आहेत आणि त्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अशा कधी भयावह घडणाऱ्या घटनांमध्ये आपले माणसं सुद्धा मित्रांनो जबाब द्यायला मागे हटतात। आपलं पोलीस प्रशासन कधीच मागे हटत नाही, याचं आपण आज हे जिवंत उदाहरण बघितले।